हॅलो फ्रेंड्स. तर आपण सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक वात प्रकृती पाहणार आहोत. वात प्रकृती आणि वात दोष हा वेगवेगळा पॉईंट आहे. वात दोष आपल्याला माहिती आहे की त्यामध्ये वाताचे गुण काय आहे. तत्र वृक्ष लघु शीत खर सूक्ष्मचलो अनिलः. वाताचे स्थान काय आहे, पक्वाशय. मग वाताचे पर्याय मारुत चल अनिल, हे सगळं आपल्याला वात दोष माहिती आहे. आता आपण पाहत आहोत की वात प्रकृती म्हणजे काय. वात प्रकृती कोणत्या व्यक्तींना आपण म्हणतो तर ते पाहूया. तर इथं सर्वात पहिले श्लोक बघूया. वातस्तु वृक्ष लघु चल बहु शीघ्र शीत परुष विशदः. चरक विमान स्थान मध्ये सांगितलं त्याने. तर वायू हा वृक्ष लघु चल बहु शीघ्र शीत पुरुष व विशद गुण युक्त असून व्यक्तीच्या शरीर व मन संभावती या गुणांच्या खालील प्रमाणे प्रभाव पडतो. तर ते खाली प्रभाव कसा पडतो याबद्दल माहिती सांगितले की वायूच्या वृक्ष गुणामुळे वात प्रकृतीचे व्यक्तीचे शरीर कसे आहे, वृक्ष असते, अपचित व आकाराने कसं असते, लहान असते. त्यांचा वात प्रकृतीचे व्यक्तींचे स्वर कसं असते, वृक्ष असून क्षीण फाटल्यासारखा, मंद अडखळणारा, ऐकण्यास अप्रिय असतो. वात प्रकृतीवाल्यांचे जे व्यक्ती आहे त्यांची निद्रा म्हणजे झोप हे कमी प्रमाणात येत असल्यामुळे सदा जागरूक असतात. तर लघु गुणामुळे ही व्यक्ती कमी वजनाची असतात, चपल गतीचे असतात, तसेच शरीराची हालचाल व भोजनादी कर्म जलद गतीने करणारी असतात. चल गुणामुळे ती व्यक्ती संधी, अक्षी, भुई, हनुवटी, ओष्ठ, जिव्हा, शरीर, स्कंद व हस्तपादादी अवयवांची सातत्याने हालचाल करणारी असतात. बहुगुणामुळे व्यक्ती अति बडबड करणारे, हे आपण पाहतोच, अति बडबड करणारी, त्या शरीरातील कंडरा, सिरा यांचे प्रमाण अधिक असणारे असतात. शीघ्र गुणामुळे ही व्यक्ती कोणत्याही कार्यास अतिशीघ्रतेने आरंभ करतात. मनाचा क्षोभ तर मनावर विकार अतिशीघ्रतेने होतात. यांना लगेच राग येतो, परंतु आलेला राग तो लगेच विसरतात. कोणतीही गोष्ट लगेच क्षणात येतात, परंतु ती लगेच विसरली देखील जाते. फार लवकर घाबरतात, झटपट प्रेम करतात, तसेच या प्रेमापासून विरक्त देखील फार लवकर होतात ही व्यक्ती. शीत गुणामुळे ही व्यक्ती थंडी सहन न करू शकणारी तथा शीतद्वेषी असतात. यांना नित्य व शीतजन्य विकार होतात. त्यामुळे शरीराचे कंपन तथा स्तंभन होते. परुष गुणामुळे या व्यक्तींच्या डोळ्यांवर केस, दाढी व मिशेचे केस, रोम, नख, दंत, मुख, हात, पाय आदी अवयव कसे असतात, खरखरीत असतात. विशद गुणामुळे यांची त्वचा फुटलेली व कोरडलेली असतात. हालचालींच्या वेळी संधीतून कटकट असा आवाज येतो. तर हे सगळे त्यांनी या गुणांनुसार त्यांनी सांगितलेत की काय असते. जसं की आता थोडक्यात आपण परत एकदा पाहूया की त्यांनी सांगितले वातस्तु वृक्ष लघु चल बहु शीघ्र शीत परुष विशद गुण, हे आपण पाहिलो. तर त्यांचे वात प्रकृतीचे व्यक्तींचे शरीर कसे असतात, वृक्ष असतात. ठीक आहे. स्वर कसे असतात, फाटलेले असतात. निद्रा कमी असते. लघु गुणामुळे वजन कमी, चपल गतीचे म्हणजे खूप वेगाने जातात. आणि चल गुणामुळे सातत्याने त्यांच्या अवयवांचा हालचाल करतात. बहुगुणामुळे म्हणजे बडबडे असतात, खूप बोलत राहतात काही ना काही. शीघ्र गुणामुळे म्हणजे कोणतेही कार्य, आता हा कार्य आपण कोणतंही कार्य दिला तर लगेच कंप्लीट पाहिजे, म्हणजे लगेच संपलं पाहिजे. ते लगेच राग येतो, क्षणातच तो राग कमी होऊन जातो. झटपट प्रेम होतो, प्रेम पण तो कमी होऊन जातो. शीत गुणामुळे म्हणजे थंडी सहन करू शकत नाही, शीतजन्य विकार त्यांना लगेच होऊन जातो. परुष गुणामुळे त्यांचा अवयव
म्हणजे केस, दाढी, नख हे जे काही आहे, दंत, हात, पाय हे खरखरीत असतात. विशद गुणामुळे त्वचा कशी असते? कोरडी असते, फुटलेली असते, संधीतून असा कटकट आवाज येतो. तर असे वात प्रकृतीचे व्यक्ती आहे. तर आपण वात प्रकृतीचे व्यक्ती उपरोक्त गुणांच्या संयोगामुळे वात प्रकृतीची व्यक्ती प्राय अल्प बलाची, अल्प आयुषी, अल्प संतानाची व अल्प साधन सामुग्रीयुक्त असतात. तर आपण आता चरक, सुश्रुत व वाग्भट वर्णित वात प्रकृतीचे लक्षण पाहूया. त्याचे 4 लक्षणानुसार पाहूया. एक शरीर रचनात्मक लक्षणे, शरीर क्रियात्मक लक्षणे, मानसिक लक्षणे, अनुकत्वात्मक लक्षणे. अनुकत्वात्मक लक्षणे. तर सर्वात पहिले आपण पाहूया की शरीर रचनात्मक लक्षणे म्हणजे त्यांची शरीर कशी रचलेली आहे त्यावरून आपण पाहूया. तर वात प्रकृतीची व्यक्ती ही शरीराने पुष्ट नसलेली, लहान शरीराची, कृश, उंच शिडाशिड बांध असणारी, फुटीर त्वचा असणारी व दिसण्यास अप्रिय असतात. तर यांचे सांधे, डोळे, भुवया, हनुवटी, ओठ, जिव्हा, शीर, खांदे, हात, पाय हे सगळे अवयव प्रमाणबद्ध नसतात. यांच्या हातापायांवर सिरा, जाळे हे फार पसरलेले दिसतात. हे आपण पाहू शकतो की पायांच्या पोटावर जाड, बेडक व थुळथुळीत असतात. दात वृक्ष लहान व अधिक असतात. डोळे हे कसे असतात? कोरडी असते, गोलाकार असतो, अनाकर्षक असतात, भावहीन असतात. झोपते वेळी डोळे अर्धवट उघडे असतात. वर्ण कसा असतो? धूसर असतो, उठावदार नसतो. डोळ्यावरील केस हे अतिशय रुक्ष, कोरडे, तुटल्यासारखे व धुरकट असतात. रोम व मिशी, दाढी, केस हे कसे असतात? कोरडे असतात. नखे लहान असतात, कोरडी असतात, लवकर वाढणारी असते. यांची संधी वेडे वाकडे अस्थिर असतात. आता आपण त्याची शरीर क्रियात्मक लक्षणे म्हणजे त्यांची क्रिया, कोणतेही काही कार्य ते करत आहे वात प्रकृतीची व्यक्ती, त्या क्रियांवर आपण जाणून घेऊ शकतो. तर वात प्रकृतीच्या व्यक्तींचा आवाज रुक्ष, क्षीण, फाटका, चिरका असा असतो. बोलताना ते अडखळतात, असंबंध व अतिप्रमाणात बडबड करतात. यांची गती व शरीराची हालचाल लवकर, जलद गतीने होते. भोजन सेवनादी कर्म अति जलद गतीने करतात. म्हणजे अर्थात थोडक्यात आपण सांगितलं, कोणतीही कार्य त्यांना करायचं आहे, बोलण्याचं असो, हालचाल, कोणतीही क्रिया किंवा कोणतेही कार्य करायचं असेल, तो पटपट होऊन जायला पाहिजे, लगेच होऊन जायला पाहिजे, असं त्यांची वृत्ती असते. ठीक आहे. यांचे शरीर बल कसे असतात? कमी असते. दृष्टीही अस्थिर असतात, चंचल असतात. चालताना संधीतून कटकट असा आवाज येतो. यांच्या अग्नी विषम असते. यामुळे व्यक्ती कधी कमी तर कधी अधिक प्रमाणात भोजन करतात. यांना मधुर व अम्ल रसाचे तथा उष्ण गुणांचे सातम्य असतात. असे सातम्य भोजन वात प्रकृतीच्या व्यक्तींना अधिक प्रिय असते. थंड पदार्थ व थंड वातावरण यांना सहनच होत नाही. त्यामुळे शीतगुणात्मक आहार विहाराचे सेवन करणे शक्यतो टाळत असतात. कोणत्याही कार्याची सुरुवात अतिशीघ्रतेने करतात. दात, नख, खाणे यांना सवय असते. आता आपण बघूया मानसिक लक्षणे म्हणजे त्यांच्या मनामध्ये काय क्रिया घडते, कोणती लक्षणे दिसतात. वात प्रकृतीची व्यक्ती चंचल स्वभावाची असतात. म्हणजे कधी इथं मन लागणार, कधी तिकडं, कधी हे करू वाटेल, कधी ते करावं असं वाटतं त्यांना. यांची धारणशक्ती तथा स्मरणशक्ती अल्प असते. अल्प म्हणजे कमी काळात. आता कोणताही चॅप्टर आपण वाचला तर तो त्या क्षणी त्यांना लगेच आठवण येऊन जाईल, लगेच पाठ होऊन जाईल. पण लगेच थोड्या वेळानंतर, काही क्षणानंतर विसरून जाणार. जर आपण आज एका चॅप्टर वाचलो तर उद्या जर विचारायला
सांगितलं म्हणजे उद्या विचारलो त्यांना, काहीच आठवण राहणार नाही. अशी त्यांची मानसिक लक्षणे दिसते. ही नास्तिक असतात, लोभी, मत्सकारी असतात, नेहमी खोटे बोलतात या व्यक्ती. उपकाराची जाणीव ठेवणारी नसतात, घाबरट परंतु हिंस्र प्रवृत्ती म्हणजे भांडखोर असतात. यांची इंद्रियांवर ताबा नसते, शिष्टाचार पडणारी नसतात. वात प्रकृतीचे व्यक्ती फार विलासी असतात, फार लवकर चिडतात, लगेच रागावतात व लगेच राग विसरतात. आपण पर्वतावर किंवा आकाशात भ्रमण करीत आहोत अशी स्वरूपाची त्यांना स्वप्ने पडतात. आता हे बघा, स्वप्नांवरून पण आपल्याला कळते. आता एखादी व्यक्ती म्हणत आहे की आकाशात असं उडत आहे, पर्वतावर असं थांबलेलं आहे, असं उडत आहे, असं त्यांना स्वप्ने पडतात. जर एखादी व्यक्ती म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो, वात प्रकृतीची मानसिक लक्षणे तर हाच आहे. कदाचित तो वात प्रकृतीची व्यक्ती असू शकतो, हा ना. आता आपण पाहूया अनुकत्वात्मक लक्षणे. अनुकत्व म्हणजे काय? आचार. या अनुकत्वाद्वारे मनुष्य तथा निसर्गातील विभिन्न प्राणीची तुलना केली गेली आहे. तर ही तुलना मुख्यतः यांच्या शरीराची रचना, शरीराची हालचाल, स्वभावाने, मानसिक जडणघडणातील आधारे केली जाते. तर याचा एक श्लोक आहे. हा श्लोक इम्पॉर्टंटच आहे. वातिकाश्च अज गोमायु शशाशुष्ट खुना तथा गृद्ध काक खरादीना मनुकर कीर्तिका नरा. सुश्रुत शारीरस्थान 4 अध्याय. तर अज, गोमायू, शश, आखू, उष्ट्र, श्वान, गृद्ध, काका या प्राण्यांची तुलना केली आहे. अज म्हणजे शेळी, त्याची तुलना केली आहे. कसं की शेळी जसं कृश, लहान देह कृती आहे, अल्पबल असते, अति खादड व भटकण्याची वृत्ती असते, तसेच तो वात प्रकृतीवाले व्यक्ती असू शकतो शेळीप्रमाणे. दुसरा म्हणजे गोमायू. गोमायू कोल्हा कसा असतो? धूसर वर्णाचे, चंचल, धूर्त, शिकारप्रिय, हिंसक वृत्ती, हे दुसरी कॅटेगरी. तिसऱ्यामध्ये शश म्हणजे ससा, अतिचंचल, चलदृष्टी, लहान देहकृती, भित्रा व अति खादाड. चौथा आखू. आखू म्हणजे उंदीर, लहान देहाकृती, भित्रा, अति खादाड, धूसर, केश व चौर्य वृत्ती. पाचवा उष्ट्र म्हणजे उंठ, दीर्घाकृती, कुरूप व वृक्षस्वर. सहावा श्वान, कुत्रा, लहान देहकृती, वृक्षस्वर, कहलप्रिय, शिकारप्रिय, हिंसक वृत्ती. गृधक, गिधडा, दुष्ट स्वभाव, शिकारप्रिय. आठवा काक म्हणजे कावळा, कृष्ण वर्ण. कुरूप, वृक्षस्वर, कहलप्रिय व निश्च. नववा ते म्हणजे खर, गाढव, कुरूप, धूसर केश व गात्र, वृक्ष व खरस्वर, निर्बुद्धी. तर अशा प्रकारे आपण हा चॅप्टर पाहिला आहे. थँक्यू फ्रेंड्स.